माणसाच्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती आल्या पाहिजे की ज्याच्यामुळे माणूस समृद्ध होतो. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांच्या स्मृतीस्थळावर साहित्य परिषदेच्या वतीनं कार्यक्रम करण्याची जी संधी मला मिळाली आणि त्याच्यामुळं विशेषतः माझं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं वाचन वाढलं. गेले 2 वर्ष, खरं गेल्या 10 वर्ष मी त्या स्मृतीस्थळावर येतोय, पण गेले 2 वर्ष कार्यवाह म्हणून मी जेव्हा मसापचं काम बघत होतो त्यावेळेला मला माझ्याकडे तो शेतकऱ्यांच्या स्मृतिदिनाचा कार्यभार होता. आणि मी मागच्या वर्षी जेव्हा स्मृतिदिन साजरा झाला तेव्हा असं मी म्हटलं की दरवर्षी आपण शेतकऱ्यांचं साहित्य संमेलन चालू करूया, जे कुठे होत नाही असं मला वाटतं. आणि सगळ्या केतकर कुटुंबियांनी विशेषतः त्याला मान्यता दिली. आणि त्यापेक्षा श्याम बुरके आणि माधुरी सहस्रबुद्धे हे 2 व्यक्तिमत्व अशी आहेत की जी केतकरांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीतून त्यांची माहिती लोकांच्या पुढे देत असतात, कार्यक्रम करत असतात. विशेषतः त्या स्मृतीस्थळावर श्याम बुरकेंनी केतकरांच्यावर केलेली कविता ही सर्व पुणेकरांपर्यंत पोहोचलेली आहे, त्याचा बाहेर पण पोहोचते. आणि मी बुरकेंच्या बरोबर कल्पना मांडल्यानंतर त्यांनी विशेषतः त्यात पुढाकार घेतला. पण यावेळच्या निवडणुकीला आमचं पॅनल जे विनोद कुलकर्णींचं म्हणून आम्ही म्हणत होतो ते पॅनल आमचं पराभूत झालं. काही लोक आमच्याकडे निवडून आले. पराभूत मध्ये मी पण होतो, विनोद कुलकर्णी पण होते, मिलिंद जोशी पण होते. परंतु शेवटी आपण जसं म्हणतो की आपल्याला एखादी वाट सापडली की ती वाट आपण चोखाळली पाहिजे आणि ती विशेषतः सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ही वाट चोखाळणं त्यापेक्षा माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना केतकर निधन आज माहिती जरी झाली तरी आयुष्यामध्ये पुढे ते केतकरांच्या संदर्भातलं वाचन करतील आणि अलौकिक व्यक्तिमत्व जे आहे त्याच्या पद्धतीतून स्वतःचा पण विकास करण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो. त्या पहिल्या केतकरांच्या पोषकार केतकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्याम बुरके यांची निवड केतकर कुटुंबियांनी आपण सर्वांनी मिळून केली, त्याबद्दल श्याम बुरके यांचा आपण काय केलं आणि एक वर्षभर त्यांचे केतकरांच्यावर 25 कार्यक्रम कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याची मी आपल्याला खात्री देतो. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे आहे ते महाराष्ट्रातले एक मोठी समीक्षक आहे, दबी कुलकर्णींच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. ज्या रायपूर भागातून मध्य प्रदेशमध्ये आता तो आहे भाग पूर्वी नागपूर विभागात होता, त्या विभागात जिथं त्यांचा जन्म झाला केतकरांचा, त्याशी संबंधित असणारं हे देवानंद सोनटक्के प्राध्यापक व्यक्तिमत्व आहे. विशेषतः त्यांना उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला बोलवण्यामागची भूमिका तशी होती की मराठवाडा विदर्भ या सगळीकडे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे लेख शेतकऱ्यांच्यावर जातील, विशेषतः ते प्रसार करतील, प्रचार करतील, वेगळी समीक्षा या संदर्भामध्ये मांडतील. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारमध्ये न भूत न भविष्य ते असं करून दाखवलं. त्या काळात ते महामंडळावर पण कोषाध्यक्ष होते, ते प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर स्वप्नील पोरे जे केसरीचे संपादक आहेत वृत्त विभागाचे, ज्येष्ठ लेखक आहेत, सिने अभ्यासक आहेत, त्यांचंही मी ठावकाने स्वागत करतो. आणि केतकर कुलसभेचे अध्यक्ष मान्य प्रकाश केतकर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्या कार्यक्रमाला अजय केतकर हे सूत्रसंचालन त्यांनी पहिल्यांदाच असा धडका दिलेला आहे, त्यामुळे कार्यक्रम उंचावत देखील आता छानपैकी आपण स्वागत सादर केलेलं आहे. या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक आहेत, प्रकाश देशपांडे आहेत, सहस्रबुद्धे आहेत, मुकुंद फडके आहेत, बाकी सगळी मंडळी आहेत.
आपण केतकरांना जरी कोशकार केतकर म्हणत असलो तरी स्वातंत्र्य लढ्यामधलं त्यांचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे त्यांची प्रेरणा काय आहे तर वासुदेव फडके यांचा पुतण्या त्यांच्या वर्गात होता की त्यांना आनंदाची बाबत लिहून ठेवलेला आहे. एवढंच नव्हे तर फडके ज्यांनी इराणचा खून केला त्यांच्या बरोबर त्यांनी जेवण केलेलं आहे हे ती कायम लिहितात. आणि त्यांचा अमेरिकेत जायचं पहिलं उद्देश काय होतं तर अमेरिकेत जाऊन आपण महत्वाचं म्हणजे शस्त्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रयत्न करायचा असं त्यांचं होतं. योगायोगाने थोडासा त्यांना उशीर झाला. जे त्यांचे मित्र पुढे गेले प्रभाकर शिलोमी म्हणून जे होते त्यांना 400 रुपये उपलब्ध झाले आणि ते पुढे गेले आणि ते तिथं प्रोफेसर झाले. नंतर काय झालं आणि त्या वर्षभरात त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्य मिळवणं इतकं सोपं नाही, त्यापेक्षा मी वेगळ्या पद्धतीतून भारत मातेची सेवा करेन. ते अमेरिकेत गेले, शिकले आणि मगाशी जसं सहस्रबुद्धे मॅडमनी सांगितलं तसं वेगवेगळ्या पद्धतीतून काम करत करत ते विशेषतः पुन्हा भारतात पोहोचले. पण आपल्याला माहित नाही की विशेषतः त्यांचं जे तेलुगूचं ज्ञानकोश आहे तिथं जे गेले होते, आंध्रमध्ये गेले होते, तेलंगणामध्ये गेले होते आणि तिथं ज्ञानकोशाचं काम चालू झालेलं त्यांनी बघितलं. त्याला वर्गणी कशा पद्धतीनं गोळा करतायत ते बघितलं आणि त्याहीपेक्षा ते सिरोमध्ये त्यांचा जो प्रवास झाला, सिंहरी लोकांमध्ये त्यांनी काम केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिकडची त्यावेळेचं त्यांनी असं म्हटलंय की भारतापेक्षा सिंहरी लोक आघाडीवर होते, तिथला समाज आघाडीवर होता आणि त्यांच्या डोक्यात आलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आणि खरी सुरुवात झाली ती गोपाळकृष्ण गोखले यांचे जेव्हा गेले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की भारतात एक मोठी वैचारिक पोकळी झालेली आहे. म्हणून त्यांनी त्या आंध्रमध्ये जे बघितलेलं काम आहे तिथनं त्यांनी नियोजन केलं आणि त्या कोशाची निर्मिती करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि ते ठरवलं त्यासाठी आपलं सगळं आयुष्य आपण समर्पित करायचं. पण त्याने पुण्यात नाही सुरुवात केली, ते नागपूरमध्ये सुरुवात केली. कारण त्यांना नागपूरबद्दल प्रेम होतं. त्यांचं म्हणणं असं होतं पुणेकर आमच्या नागपूरच्या भागातल्या सगळ्यांकडे पैसे गोळा करतात आणि वेगवेगळे प्रोजेक्ट करतात, नागपूरचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणजे तिकडचं, म्हणून मी नागपूरमध्ये करतो. त्यामुळे सुरुवात त्यांनी तिथं केली आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्याने पण सुरुवात करताना त्याने अजून एक मुद्दा मांडलेला आहे जो मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. ते असं म्हणतात मी जरी पुण्यात काम चालू केलं तर पुण्यामध्ये टिळकांचं एवढं वर्चस्व आहे की कसंही केलं टिळक यात येणारच आहे. आणि हा कोश मग जहालवाद्यांच्या हातात गेला असं मवाळवाद्यांना वाटेल. त्यांनी काय म्हटलंय, मवाळवाद्यांना असं वाटेल की हा कोश जहालवाद्यांच्या हातात गेलेला आहे आणि वास्तविक मी काही जहाल नाहीये. फर्ग्युसन कॉलेजच्या संदर्भात त्यांनी लेख लिहिलेला होता, सत्य परिस्थिती मांडलेली होती. त्यावेळून फर्ग्युसन मधल्या सगळ्यांना असं वाटलं त्यावेळेला की हे जहालवाद बाजूचे आहे म्हणून त्यांनी तिथं सुरुवात केली. त्यांची हेतू हा होता हा कोश हा सर्वांचा असला पाहिजे, हा जहालांचा पण नाही, मवाळांचा पण नाही, पण हा सगळ्या मराठी माणसांसाठी आहे. आणि त्यांची इच्छा होती की इंग्रजांचं प्रभुत्व इंग्रजी भाषेवरचं वाढून मराठी भाषा कमी होता कामा नये. आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे, आपली हिंदू संस्कृती पुढे गेली पाहिजे. आणि त्यांनी हे सगळं काम उभं केलं. मी जास्त बोलणार नाही कारण आता ही बोलण्याची वेळ नाही, परंतु मला हे सांगायचंय की स्वातंत्र्य लढ्यामधली झालेली सुरुवात म्हणजे जॅक्सनचा जो खून झाला त्याला अण्णा कर्वेंचं पण नाव त्याच्यामध्ये आलं होतं. तर जॅक्सनचा खून ह्यांच्या आयडीतनं झाला. ते म्हणजे मी ज्यावेळेला आमच्या चर्चा व्हायच्या त्यावेळेला चर्चेत मी असं म्हणलं होतं पान सुपारी त्यांच्या वेळेला इंग्रज अधिकाऱ्यांना मारलं पाहिजे. आणि ती योजना ज्यांनी ऐकलेली होती त्यांनी ती सक्सेस केली. ज्यावेळेला ते अमेरिकेतनं थोडक्यात म्हणजे जाऊन आले ते अमेरिकेत होते. म्हणजे समजून घ्या की आपण मगाशी जे मुकुल फडके म्हणले ते बरोबर आहे की आपण त्यांची मांडणी करताना जशी कोशकार केतकर म्हणून मांडणी करतो तसं स्वातंत्र्य सेनानी केतकर म्हणून मांडणी केली पाहिजे, कादंबरीकार म्हणून मांडणी केली पाहिजे, कथाकार म्हणून मांडणी केली पाहिजे, समाज सुधारक म्हणून मांडणी केली पाहिजे. असे वेगवेगळे विषय घेऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम करूया. पुन्हा एकदा मी विशेषतः केतकर सर्व कुटुंबियांचं विशेष कौतुक करतो कारण तुम्ही सर्वजण एकत्र येऊन जे हे कार्य पुढे नेत आहे. कारण शेवटी घरातला माणूसच कार्य पुढे नेतो. आपण बघा तुम्ही गोली दंडेकरांचं काम कोण नेते पुढं, विणा देव यांनी केलं.
त्यांच्या जावयाने नेलं, त्यांच्या मुलीची नेते पुढं. पण आज एका बाजूने आपण जर विचार केला तर एक गोविंदराव तळवळकर मला नाव पुढं दिसतंय म्हणून म्हणतो. अशी भरपूर मंडळी आहेत की ज्यांची मुलं आता परदेशात आहेत, ज्यांनी साहित्य निर्माण केलं, ते साहित्य आता पडून आहे काही ठिकाणी, त्यांचं कार्यकर्तृत्व लोकांपुढे येत नाही. अशा वेळेला जरी केतकरांना मुलगा मुलगी बायोलॉजिकली जरी नसली तरी सुद्धा तुम्ही जे काम नेताय त्याबद्दल केतकर जी पुलची सगळी मंडळी आहे त्यांचं सगळ्या टाळ्याच्या गरज आपण स्वागत करू. आणि त्यांनी हे काम पुढे नेलं पाहिजे, शाळांमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करणार आहे, ही शाळेत आलाय तुम्ही तर या शाळेचं एक महत्वाचं माहिती आपण पुढे जावा की अशा शाळेत तुम्ही जावा. मराठी भाषेसाठी जर केतकरांनी काम केलंय तर एका बाजूने इंग्रजी माध्यमाच्या शाळात वाढत असताना मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणं हे सुद्धा केतकरांच्या सगळ्यात पुढच्या पिढीचं आमचं सगळ्यांचं काम आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आमच्या इथं 3 शाळा आहेत, माध्यमिक 2 प्राथमिक आहेत. परंतु परराज्यातली मुलं आलेली बहुतेक आमच्याकडे येतात गरिबाची आणि मराठीमध्ये एक्सपर्ट होतात. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहित नाही, आपण माहिती घ्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण एका बाजूने असं म्हणतो मुंबईमध्ये मराठी संपत चालली आहे, पण आपण किती दोषी आहोत. मुंबईमध्ये 1000 महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि त्यातल्या 250 शाळा फक्त मराठी माध्यमाच्या राहिल्या. 200च्या पुढं शाळा हिंदी माध्यमाच्या आहेत, 200च्या पुढं शाळा हिंदी माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, गुजराती माध्यमाच्या आहेत, तमिळी आहेत. त्यामुळे हळूहळू त्या शाळेमध्ये मराठी हद्दपार झाली. त्यामुळे मध्य प्रदेश मधला आलेला मुलगा कुठे ऍडमिशन घेतो, त्यांच्या भाषेच्या शाळेत घेतो. राजस्थानचा मुलगा आलेला मुंबईमध्ये त्यांच्या भाषेच्या शाळेत घेतो. श्रीमंत गरिबाची सांगतोय, श्रीमंताचं बोलत नाही, ते तर आता काही इंग्रजी माध्यमाशिवाय बोलत नाही. परंतु मला आनंद असा वाटतो की सातारमध्ये मात्र असं नाही झालेलं. सातारमध्ये परराज्यातल्या येणाऱ्या गरिबांना आमच्या शाळांमध्ये संधी मिळते आणि ते मराठीमध्ये एक्सपर्ट होतात आणि मराठी त्यांची भाषा होती, ते मराठी भाषिक होतात आणि ते गरीब असणं, ते आर्थिक दुर्बल असणं त्यांच्या फायद्याचं होतं. उलट या ठिकाणी परराज्यातली श्रीमंताची येणारी मुलं इंग्रजी माध्यमाच्या जातात आणि आपल्या संस्कृतीमध्ये मिक्सअप होऊ शकत नाही आणि कायम परकी राहतात. त्यामुळे हे केतकरांचं काम आहे असं मला वाटतं. हे काम आम्ही असंच पुढे नेऊ. त्यासाठी माझ्या विशेषतः 3 शाळेमधल्या शिक्षकांचं विशेष कौतुक आहे. 5 शाळेमधल्या की विशेषतः परराज्यातल्या मुलांना हुडकून आणतात आणि ते शिकवतात आणि ही मुलं आता अमेरिकेपर्यंत पोहोचलेली आहे आणि ही मराठी म्हणून मिळवतात. हे आपल्याला काम करायचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना विनंती करणारे निमित्तानं की आपण खेडेगाव पण पोहोचू, प्रत्येकाने अशा शाळेमध्ये जाऊन वेगवेगळं काम केलं पाहिजे. तसं मला विशेष वाटतं की आम्हाला पुण्याच्या रोटरी क्लबनी त्या MIDC शाळेला 15 लाख रुपये दिले, तिथं आम्हाला 5 लाख रुपये दिले. या हॉलसाठी आता पैसे देतात. पुण्याकडून हळूहळू या शाळांना पैशाचा ओघ येतोय. नुसता पैशाचा येत नाही, त्याच्याबरोबर बुद्धिमत्तेचा पण ओघ येतोय. जे आपल्याला माहिती सांगतो, आपण पूर्वी काय म्हणायचो की ब्रेन ड्रेन होतोय अमेरिकेमध्ये. पूर्वी सातारा ब्रेन ड्रेन कुठं झाला, पण टिळकांच्या काळावधीने सातारा आणि पुणे ही 2 शहरं अशी होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये आघाडीवर होती. हळूहळू सातारचा ब्रेन ड्रेन झाला तो पुण्याकडे झाला. आता पुण्याचा ब्रेन ड्रेन अमेरिकेत होतोय की आणि कुठं होतोय आणि कुठं होतोय, पण आपल्याला माहित नाहीये. ब्रेन ड्रेन बरोबर सध्या वेल ड्रेन होतोय. आपल्या लक्षात येईल, पुण्यातलं तुम्ही माहिती घ्या. सातारमध्ये मला एक लक्षात आलं, तिथं लेख लिहिला. पुण्यामध्ये असणारी, परदेशामध्ये असणारी मुलं मुली आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी ज्या पुण्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत आणि कुठं आहेत, त्या सगळ्या विकल्या जात आहेत आणि हा पैसा तिकडे जातो. आता परदेशातला पैसा आपल्याकडे यायचा थांबलेला आहे. पूर्वी काय असायचं, एक जरी मुलगा आपला परदेशात गेला तो सगळी संपत्ती इकडे पाठवायचं, इथं त्याची प्रॉपर्टी करायचं. आता ब्रेन ड्रेन बरोबर वेल ड्रेन पण चालू आहे. तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर काम करायचं आहे. प्रथमतः मराठी भाषेच्या स्तरावर केतकरांनी जे काम उभं केलेलं आहे त्या स्तरावर आपण काम करूया. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. विशेषतः या शाळेचे मुख्याध्यापक जमदाडे सर आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय 4 दिवसामध्ये इथं जे काही छान नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आभार मानतो. आणि मी एवढंच सांगेन की महिन्यानंतर कधी या शाळेत या, तुम्हाला इथं हस्तलिखित बघायला मिळेल जे पुढे 50 वर्ष 100 वर्ष राहील. त्या हस्तलिखितामध्ये आपल्याला आता त्या कार्यक्रमाची सगळे फोटोग्राफ्स, बातम्या त्या एका ठिकाणी बघायला मिळतील आणि आजच्या दिवसाचं सगळं रेकॉर्डिंग आपल्याला युट्यूबवर उद्या सकाळपासून बघायला मिळेल.
एवढं मी सांगतो. पुन्हा तुमचं सर्वांचे स्वागत करतो. आपण काही मिळत राहा. कधी आम्हाला आईवर मी सांगितलं तरी आपण या तुमच्या राहण्यासह सगळी व्यवस्था आम्ही करू एवढी मी खात्री देतो आणि माझं भाषण संपवतो, माझं भाषण संपवतो. जय जय महाराष्ट्र.